आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा। रायगडच्या माणगावमध्ये रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या विरोधात अनेक संघटनांकडून आमरण उपोषणामुळे महामार्गावरील वाहतुकीला फटका। तिरंगा रॅली काढत सरकार विरोधात नागरिकांची घोषणाबाजी। करमाळ्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता रॅलीचं आयोजन। हिंदू मुस्लिम रॅलीमध्ये 300 फूट तिरंगा ध्वजाची मिरवणूक। रॅलीमध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांचा देखील सहभाग। सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, पॅसेंजर त्वरित सुरू करावी या मागणीसाठी नगर जिल्ह्यामधल्या पुणतांबामध्ये ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन। रेल्वे रुळावर आंदोलकांचा ठिय्या। हिंदू संघटनांकडून उद्या नाशिक बंदची हाक। बांगलादेशातील हिंदूंच्या सद्यस्थितीच्या निषेधार्थ बंद। रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार। यवतमाळमध्ये मद्यप्राशन करून न्यायालयाच्या परिसरात आरोपी थुंकला। सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार दिसताच न्यायाधीशांकडून आरोपीचा जामीन रद्द। जेजुरीमधील कडेपठार ट्रस्टमध्ये विश्वस्थांच्या मुलांचा बेकायदेशीर हस्तक्षेप वाढल्याचा 2 विद्यमान विश्वस्थांचा आरोप। धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यामुळे राजीनाम्याचा इशारा। बारामतीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या बारामतीकरांना पाऊस पडल्यामुळे दिलासा। छत्रपती